किड्स झोन आपल्यासाठी ओपन झालेला आहे. आणि आता माझ्या प्रेग्नन्सीमध्ये असं झालंय की माझं सगळं उलटं झालंय. पण आता मला 8वा महिना संपेल, 9वा महिना चालू होईल. आता मुलासाठी घ्यायचे आहे की मुलीसाठी घ्यायचे हे सुद्धा माहित नाही. स्टे ट्यून. म्हणून शॉपिंग काय करायची नाही सध्या. आम्ही आता आलोय पनवेलमध्ये जरा मॉलमध्ये. प्रीत मला घेऊन आलाय आज, कारण की प्रीतची आहे आज सुट्टी. त्याला बोललो जरा आज बाहेर जाऊया. खूप दिवस म्हणजे महिने झाले मी घरीच आहे. आपण अलिबागला बीचवर जातो तेवढीच एक फेरी होते. मला आज मॉलला जाऊया जरा, थोडी शॉपिंग पण होईल, थोडा टाइम पण स्पेंड करू असं है ना. आता मस्त AC मध्ये आलं जरा बरं वाटते. बाहेर खूप जास्त ऊन लागते. आज काय खाणार आहोत? आणि आता प्रेग्नेन्सी मध्ये माझं गप्परे झूम नाही होते. पाठवून दिसते पण. आणि आता माझ्या प्रेग्नन्सी मध्ये असं झालंय की माझं सगळं उलटं झालंय. मला भाजीपेक्षा आता मच्छी खाण्याची इच्छा होते. म्हणजे आता मला चिकन खाण्याची इच्छा होते. म्हणून प्रीत घेऊन आल्या मला KFCला. मी कधीपासून त्याला बोलले की मला KFCचं खायचं आहे. किती वर्ष झालं ना, खाल्लंच नाही ना आपण. काय म्हणजे बाहेरचं मी खातच नाहीये आता सध्या. त्याला बोलू मॉलला जाऊया आणि KFC खाऊया. अलिबाग हा पिझ्झा खाल्लाय मी. आणि अलिबागला तर आपल्या मॉल नाहीये, त्यामुळे आपल्याला पनवेललाच यावं लागतं. आणि एवढं काही डिस्टन्स नाहीये. लवकरच मी लोकेशन सुद्धा मी शेअर करणार आहे की मी ॲक्च्युली कुठे राहते. कारण मला खूप जणांच्या कमेंट, खूप सारे DMs आले आहेत. तर मी लवकरच शेअर करणार आहे की मी ॲक्च्युली कुठे राहते. ते मला सांगायचं आहे, पण नवरा पण पाहिजे. तो क्वेश्चन आणि आन्सरचाच व्हिडिओ घेणार आहे. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट सगळ्या डिटेल्स सांगणार आहे त्याच्यामध्ये की मी ॲक्च्युली कुठे राहते ते. तर आता आलोय मॉलला, थोडी खातोय म्हणजे पेटपूजा करतोय आणि थोडीफार शॉपिंग करायची आहे मला, ती करूया. तर स्टे ट्यून, ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे आमची एक अशी छोटीशी डेटच बोलू शकता बेबी येण्याच्या अगोदर. काय बघतोय बघ लगेच माझ्याकडे, बघतोय काय बोलते मी. पहिले इकडे पनवेलला राहायचं, आमच्या खूप फेऱ्या व्हायच्या मॉलमध्ये. कंटाळा आला की इकडे येऊन बसायचं AC मध्ये जरा. आता अलिबागला राहतो त्यामुळे तेवढं येणं जाणं जरा कमी झालंय. पण आता आलोय जरा वेळ काढून निवांत आहे ना. तसं आम्ही सकाळीच आलोय. DMartला सुद्धा गेलो होतो तिथे पळसप्याला. तिथून थोडी खरेदी केली आणि आता मॉलमध्ये आले. आणि मी आता ब्लॉग चालू केला का आपल्याला DMartमध्ये गेल्यानंतर शूट करता येत नाही. मग मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेन काय काय घेतले. मी निवांत आले एकदम शांततेमध्ये, जास्त धावपळ नाही. तिथंच खरेदी करत होता मी एका ठिकाणी. अशी शांत स्टूल घेऊन अशी बसत होते. आणि आज आई बाप्पांना पण नाही आणले आम्ही, कारण की आम्हाला दोघांना थोडासा टाइम स्पेंड करायचा होता. तर चला प्लीज आता ऑर्डर देतोय की थोड्या वेळामध्ये खाऊ बघू. हॅलो गाईज. आणि फायनली 1 तासाने आमची ऑर्डर आलेली आहे. KFCला एवढी गर्दी आहे काही विचारूच ना, की सर्व्हिस स्लो आहे त्यांची. आमचे अहो आले. गर्दी खूप आहे. गर्दी आहे ना, गर्दी खूप आहे. 1 तास झाला परफेक्ट मला बसून. कधीच आहे ते वाट बघते. फायनली कोण खाणार आहे हे माहिती आहे. जास्त मीच खाणार आहे. हो मीच खाणार आहे. तर या मंडळी KFC स्पेशल आहे आज. काय काय आहे? काय राईस बाउल आहे, फ्राईज आहे, फ्राईज आणि मीडियम फ्राईज आहेत आणि क्रिस्पी काहीतरी आहे, बर्गर आहे. या मंडळी खातो आता, भूक लागली. बाटाला सर कोणता देऊ सांग. हा येलो चांगला वाटतो. येलो आता तो ऑलरेडी तू घातलेलास त्याच्यामुळे त्या कलरवर तो कलर मॅच होतोय. नेहमी मला सगळं स्काय ब्लूच आवडतं. येल्लो मस्त वाटतोय ना. येल्लो कलर वेगवेगळे आहेत. ऑरेंज आहे, ऑरेंज ऑरेंज आहे, ऑरेंज येल्लो आहे ना. ऑरेंज ऑरेंज बघूया, हा ट्राय करतो. फायनली किड्स झोन आपल्यासाठी ओपन झालेला आहे. तसं आम्ही ओवीसाठी खूप काय काय घेतले, त्यामुळे आम्हाला सवय आहे गर्ल्सची शॉपिंग करायला. काय शॉपिंग करू हा प्रश्न पडला. आणि कुठून आम्ही बघते पहिले कपडे.
अजून तरी शॉपिंग सुरुवात नाही केलेली तशी. किती क्यूट क्यूट आहेत ना, बघण्यासाठी आलोय खास. छोट्या मुलांची. फायनली छोटं पाहिजे रे, जरा थोड्या मोठी साईज आहे, 3 ते 4 वर्षांची. हे बघ हे असं इन्फंटचे हवेत ग. पण आधी मी जस्ट दाखवलं, क्यूट ते 2 वाटतं. to 8 इयर्स आहेत. हां मस्त वाटतं. थांब बघ. बघायला आले ना. येस, बघायला चालेल. छान वाटत. किती क्यूट क्यूट आहे सगळे सोसायटी घ्यावं. लिहिलो ना, लिहिलो. घेऊन टाका. घेऊन टाका. मस्त आहेत ना. सो मी ओवीसाठी पहिले जेव्हा आम्ही भेटलो ना तेव्हापासून ओवीसाठी आम्ही काही ना काही खरेदी करतो. ओवीच लहान होती ना? ओवी खूप लहान होती, 3 वर्षाची होती तेव्हा आम्ही दोघं भेटलो. तेव्हापासून आम्ही ओवीसाठी खूप काय काय शॉपिंग करतोय. मग गर्लच्या शॉपिंगची आम्हाला सवय आहे, पण स्वतःसाठी स्वतःच्या बेबीसाठी शॉपिंग करणं जरा वेगळंच वाटते. बघतोय जस्ट आलोय तर थोडं. अरे वा, हे बघ किती क्यूट आहे. आपण समुद्रावर घेऊन जाऊ बेबीला ना तेव्हा शिकायला. छान छान. छोटासा आहे वा. चालेल. आता मुलासाठी घ्यायचे आहे की मुलीसाठी घ्यायचे हे सुद्धा माहित माहिती नाही. Stay tuned. म्हणून शॉपिंग काय करायची नाही सध्या, फक्त बघून घ्यायचं. काय होते, गर्ल होते की बॉय होते. तो स्टे ट्यून. शॉपिंग कधीपासून सुरू करायची? तुम्हाला काय वाटतं सांगा मला कमेंटमध्ये. पण आता मला 8वा महिना संपेल, 9वा महिना चालू होईल आता 3-4 दिवसामध्ये. आता करावीच लागेल मे बी. तुम्हाला काय वाटतं? प्रत्येकाचे सजेशन वेगवेगळे असतात. काही जणांनी मला कमेंट केले होते की नाही करत म्हणून, असं पण आहे. बेबी झाल्यानंतर करायची शॉपिंग असं म्हणतात मला. एवढी काय अशी आम्ही खरेदी करून घेते नाही आहे, पण नॉर्मल 1-2 असे जे आहेत ते काय बोलतात त्या बेबी केअर्स, ते चादरी वगैरे ते ओवीने शिवून ठेवले. तो ब्लॉग आहे त्याच्यावर मला खूप जास्त कमेंट आले होते. है ना? तो पण मस्त आहे. मस्त आहे ना फुलं वगैरे अशी. जास्त करून मुलींचेच कपडे मला पसंत पडतात, कारण का मुलींच्या कपड्यांमध्ये व्हरायटी असते. मुलांमध्ये काय जीन्स पॅन्ट, टी शर्ट, हा एवढं घातलं की झालं मोकळा. चला मंडळी, चला पाहून घेतो आम्ही. बघतोय आता. हा मॅक्स मध्ये आलोय. मॅक्स मध्ये आलं. छान आहे पण कलेक्शन मॅक्सचं. ओवीला पण मॅक्स मधूनच घ्यायचं. हा खूप मस्त मिळायचे कपडे. पनवेलच्या मॅक्स मधूनच आहे. चला बघतो, थोडा वेळ फिरतो आणि मग जाऊ घरी. आता वाजले तर 4 वाजायला आले असतील. चला. फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. डीमार्टचं जे सामान आणलेलं आहे, जी खरेदी केली होती ती इथे सगळी ठेवलेली आहे. नंतर उद्या वगैरे आरामात सगळं लावीन. आज आहे मच्छीचा वार. आई पप्पांनी मच्छी आणलेली आहे. आईने तळलेली आहे, तुकड्या, भात आणि कालवण. मस्त जेवणार आणि मग थोडा वेळ आराम करणार. आज खूप जास्त धावपळ झालेली आहे. आई पप्पा पण घरी गेले होते, थोडं कलरिंगचं काम चालू आहे, तर ती दोघं पण दमलेली आहेत. आईचं रूप माझा बघ एवढं गरमावतोय ना, काय विचारूच नका. आम्ही पाठीमागचा दरवाजा वगैरे ओपन ठेवले. घर आज बंद होतं दिवसभर आणि स्लॅबचं घर असल्यामुळे सगळं चांगलंच तापतंय, त्याच्यामुळे सगळं गरम गरम वास येते. तर जेवण रेडी करतोय आणि मग जेवून घेतो थोड्या वेळामध्ये. कसली मच्छी आहे ही? कटले, तळ्यातले. कटले म्हणजे एक प्रकारची मासे आहेत ते, है ना? तळ्यातले जिवंत. तळ्यातले म्हणजे आमच्याकडे कटला बोलतात त्याला. काळा मासा पण बोलत असतील. काळे कटले. काळे कटले. ओके. तशा आईने तुकड्या तळले. तिकडे भात ठेवलेला आहे टोपामध्ये. कालवण रेडी. कालवण आईने डायनिंग टेबलावर ठेवलेलं आहे, रेडी आहे. मस्त कलरच भारी येतोय कालवण. त्याच्यामध्ये आंबा टाकलाय ऑफकोर्स. कालवणामध्ये आंबा पाहिजेच. आणि हा आमच्या झाडावरचा आहे त्यामुळे आंबट नाही आहे, थोडा गोड आहे तो. असं आहे रस्सा. ओके. तुकड्या पण आणले तर जेवून घेतो. इकडे काम चालू आहे. आल्या लाडकी बहीण योजना.